मॉम सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तुमच्या बेबीजला वारंवार हिकअप्स किंवा स्नेझिंग होते का? न्यूबॉर्न बेबीजमध्ये हे खूप कॉमन असतं. बेबीजला फीडिंगनंतर हिकअप्स येऊ शकतात. कधी कधी बेबी जास्त पटकन दूध पितं म्हणून हिकअप्स येतात. काही बेबीज हवासुद्धा जास्त घेतात त्यामुळे त्यांच्या पोटात गॅस होऊन हिकअप्स येऊ शकतात. हिकअप्स आले तर घाबरू नका, बहुतेक वेळा ते नॉर्मल असतात. बेबीजला फीडिंगनंतर हलकं बर्प द्या, त्यामुळे हिकअप्स कमी होण्यास मदत होते. फीडिंग करताना बेबीला योग्य पोझिशनमध्ये होल्ड करा, म्हणून बेबी आरामात फीडिंग करू शकतं. न्यूबॉर्न बेबीज खूप स्नेझिंग पण करतात कारण त्यांचं नोज खूप सेन्सिटिव्ह असतं. थोडी धूळ, परफ्यूम, स्मोक किंवा थंड हवा यामुळे बेबी स्नेझिंग करू शकतात. काही वेळा नोजमध्ये मिल्कचे छोटे पार्टिकल किंवा ड्रायनेसमुळेही स्नेझिंग होऊ शकतं. पण बेबीला ब्रीथिंग प्रॉब्लेम किंवा फीवर सोबत स्नेझिंग असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. बेबी सतत अनकम्फर्टेबल वाटत असेल किंवा फीडिंग नीट करत नसेल तरी डॉक्टरांना दाखवा. बेबीची इम्युनिटी हळूहळू स्ट्रॉंग होत असते, म्हणून छोट्या छोट्या गोष्टी नॉर्मल असू शकतात. न्यू मॉमने प्रत्येक गोष्टीला घाबरू नये. हळूहळू बेबीचे पॅटर्न समजू लागतात आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, गुगलवरून पॅनिक होऊ नका. डॉक्टरांचा सल्ला आणि आईचा इन्स्टिंक्ट दोन्ही इम्पॉर्टंट असतात. अजून असे युजफुल मॉम टिप्ससाठी मॉम सिरीज फॉलो करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. हॅपी पॅरेंटिंग.